बोला अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय। आला आला स्वामींच्या दर्शनी जायचा योग आला। जे कोणी रांधारे आहेत बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, कल्याण, तर लक्षात ठेवा अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे असेल तर एस टी महामंडळाची नवीन बस सेवा सुरू झाली आहे। बदलापूर ते अक्कलकोट, अक्कलकोट ते बदलापूर। विठ्ठलवाडी आगार यांच्यातर्फे ऑपरेट केला असून ठीक दुपारी 3 वाजता रवाना होते बदलापूर स्थानकातून। कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते बदलापूर मधून। मला माहिती आहे की बराचसा प्रेक्षक वर्ग या भागातून आपले आवडीने व्हिडिओ पाहतात आणि त्यापैकीच एक बदलापूरचे रहिवासी अभिजित नाडकर्णी साहेब आणि त्यांचे चिरंजीव आदिराज अभिजित नाडकर्णी। तुम्हाला भूषण गावडेचे व्हिडिओ कसे वाटतात? खूप छान। प्रवासाचे व्हिडिओ बघायला खूप मजा येते, पण एकच खंत अशी आहे की ज्याप्रमाणे बाहेरच्या ह्याच्या गाड्या बघतो असे एस टी महामंडळमध्ये सुद्धा बस गाड्यांची प्रगती व्हावी हे खूप अतिशय म्हणजे गरज आहे, काळाची गरज आहे या अशा गाड्या येणं। नाहीतर आतासुद्धा आपण त्यांचा लेटेस्ट आपण व्हिडिओ तुमचा बघितलेला आहे मी, जो गोवा राज्याची बस ACGL कंपनीने बांधलेली अतिशय उत्कृष्ट दर्जाची गाडी, परंतु एस टी महामंडळाने सुद्धा त्यांच्याकडनं गाडी बांधून घेण्यात काहीच हरकत नाही आहे। कारण एक काळ होता एस टीने सुद्धा ACGL कंपनीकडनं गाड्या बांधून घेतलेल्या होत्या, त्याही गाड्या खूप चांगल्या अतिशय होत्या। MH07 सिरीज त्या हिरकणी म्हणजे जांभळ्या कलरच्या हिरकण्यासुद्धा होत्या त्यामध्ये। तर आत्तासुद्धा एस टीने जर त्यांच्याकडनं जर ह्या पद्धतीने जर गाडी बांधून घेतली तर खूप फरक पडेल। आणि हे जे बसस्थानक आहे आपलं बदलापूरचं, ते इथून आता तरी 3 लॉंग रूट आहेत। एक आता चिपळूणवाल्यांची बदलापूर गाडी येते, चोपडावाल्यांची सुद्धा बदलापूर येते आणि विठ्ठलवाडी डेपोने चालू केलेली बदलापूर अक्कलकोट गाडी। जर भविष्यामध्ये हा जर बसस्टँड अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारला गेला तर कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा कुठेही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथून एस टी बस सेवा सुरू करण्यात येईल। एस टी बस सेवा सुरू करण्याचं काही म्हणजे असं हे नाही आहे, पण जर ड्रायव्हर कंडक्टर जे आहेत, जे चालक वाहक आपण त्यांना म्हणतो, ते इथे आले तर त्यांची राहायची व्यवस्था किंवा त्या इतर लागणाऱ्या मूलभूत गोष्टी ह्या जर व्यवस्थित प्रमाणात झाल्या तर नक्कीच इथे भविष्यामध्ये तुम्हाला लॉंग रूट दिसतील, जेणेकरून चालक वाहकांचे विश्रांतीगृह हे जे आहे हे इथे तयार व्हावं, जेणेकरून ते एवढा प्रवास करून प्रवाशांना जी सेवा देतात तर त्यांना कुठेतरी रेस्ट रूम असावी इथे। की तिकडचं सगळं बघितलं तर अतिशय घाणेरडी अवस्था, स्वच्छतागृहसुद्धा इथं नाही आहे। त्यामुळे तेवढा विठ्ठलवाडी आगाराने हे बघून इथे त्यांची सुविधा करावी, इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाड्या दिसतील। चला मंडळी, फायनली आपली अक्कलकोट एक्सप्रेस बस लागलेली आहे। टायमिंग आहे 3:30चा, पण 4:50 आपली बस लागते बदलापूर बस स्थानकामध्ये। ठाणे विभागातील विठ्ठलवाडी आगार यांच्यातर्फे हा रूट ऑपरेट केला जातो बदलापूर अक्कलकोट। आणि आपल्या बसच्या बाजूला लागली आहे बदलापूर चिपळूण बस, म्हणजे चिपळूण गाडी सुटते सकाळी 7ला, जी बदलापूरला येते 3:30-4 पर्यंत आणि लगेच संध्याकाळी 7ला रवाना होते चिपळूणसाठी। नमस्कार, मी वाहतूक नियंत्रक बदलापूर स्थानक विठ्ठलवाडी आगार। बदलापूर स्थानक येथून विठ्ठलवाडी आगारातर्फे बदलापूर परिसरात किंवा अंबरनाथ कल्याण परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी किंवा प्रवाशांसाठी अक्कलकोट येथे जाण्यासाठी एक सुंदर अशी सोय करण्यात आली आहे। बदलापूर अक्कलकोट ही गाडी चालू करण्यात आलेली आहे आणि आता सध्या ऑफ सीझन असून पण गाडीला प्रतिसाद चांगला आहे। यापुढे सुट्टीच्या याच्यात आणखी याचा प्रतिसाद लाभावा। सध्या तरी प्रवासी वर्ग कोणीच नाही, फक्त मोजून 3 जण आहेत, मी एक आणि ते आपले काका काकी। नमस्कार, पहिल्यांदा प्रवास करताय तुम्ही? अच्छा, कुठे होता ना? अक्कलकोट। अरे वा, छान। स्वामी समर्थ महाराज की जय। बदलापूर ते अक्कलकोट या बसची वेळ आहे दुपारी 3:30 वाजता, पण आज काही कारणास्तव आपली बस उशिराने निघाली। हरकत नाही, संध्याकाळी 4:55 आपली बस रवाना होते बदलापूर बस स्थानकामध्ये। ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगू इच्छितो की बदलापूर स्टेशनच्या बाजूला जेथे स्कायवॉक संपतो त्या ठिकाणी आहे बस स्टँड। तर आता आपल्या प्रवासाला झाली सुरुवात। तर अक्कलकोटसाठी स्वामींच्या नामस्मरणाने आपल्या पुढच्या अक्कलकोट नगरी प्रवासाला सुरुवात करूया। बोला स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत प्रत्येक तालुका गावागावातून एस टी बस सेवा सुरू आहे। ठाणे, मुंबई, पालघर या भागातून मोजक्याच काही एस टी बस सेवा धावतात आणि आता कल्याण पुढे उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर या रहिवाशांसाठी माफक दरात अक्कलकोटसाठी एस टी बस सेवा सुरू झाली आहे। हो मंडळी, अक्कलकोटसाठी बदलापूरवरून तब्बल 12 ते 13 तासांचा प्रवास पूर्ण होतो। एकूण तिकीट दर, प्रवासी अंतर आणि विशेष सवलती नेमक्या कोणकोणते
ते आपण जाणून घेऊ. काय म्हणता? पस्तीस मिनिटाचा प्रवास करत आपली बस पोचली विठ्ठलवाडी आगारा. त्याला विठ्ठलवाडी बस स्थानक ठीक संध्याकाळी 5:35 आपली बस आली अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी या रोडने. प्रवासी वर्ग काय मिळाले नाही, पण हा ट्रॅफिक मात्र भरपूर मिळालं, स्पेशली उल्हासनगर नंतर विठ्ठलवाडी या दरम्यान. पण तरीसुद्धा टायमिंग मात्र चांगला कव्हर केला. विठ्ठलवाडी बस स्थानकामध्ये 5 मिनिटं गाडी थांबून प्रवासी वर्ग घेत आता आपली गाडी मार्गस्थ झाली कल्याण डोंबिवली या दिशेने. विठ्ठलवाडी बस स्थानक आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन अगदी समोरासमोर आहे. सायंकाळी 6:07 आपली बस पोहोचली डोंबिवली या ठिकाणी. डोंबिवलीचं असं काही एस टी महामंडळाचं बस स्थानक भला मोठा दिसतोय कल्याणपेक्षा तरी, कारण कल्याणला त्या ठिकाणी कामकाज सुरू आहे, त्यामुळे आपली बस गेली नाही. ज्या बसेस जात आहेत त्या सगळ्या टच करून जात आहेत आणि सगळ्या गाड्या गेल्या म्हणजे भयानक ट्रॅफिक. आज आपली बस उशिराने पोहोचली म्हणून आपल्याला इथे वेळ लागला 6:07. जर गाडी ऑन टाईम असती 4:15 पर्यंत पोहोचली असती, पण गाडी निघालीच 4:50ला. त्यामुळे का आता उशीर होत चाललाय. आता पुढे किती उशीर लागेल काय माहीत नाही, कारण पुढचा जो मार्ग आहे तो तळोजा MIDC करत थेट पनवेल आणि पनवेल नंतर मेगा हायवे करत थेट स्वारगेट पुणे.
देवा रे देवा, कसलं ट्राफिक, स्पेशली ते सीट फाटाचं. गाडी जागून हललंच तर नाही. 5 वाजता केली ती प्रवासाला सुरुवात बदलापूरवरून आणि बरोबर 8:30ला आपली बस पोहोचली रायगड जिल्ह्यातल्या पनवेल बस स्थानकामध्ये. पनवेलच्या फ्लॅट क्रमांक 8 नंबरला आपली बस आली आहे. ज्या बसेस पास होतात बार्शी, सोलापूर, नांदेड, पंढरपूर, इव्हन अक्कलकोट, गोंदवले, पलटण, दहिवडी या साईडला. बाकी आपली बस तर बाई एकदम टकाटक आहे, नीट अँड क्लीन आहे. भले उशीर झालाय पण वेल मेंटेन ठेवली आहे. आपल्या बसचा नंबर आहे MH14 LX 4022, ठाणे विभाग, विठ्ठलवाडी आगार. बस मेंटेन कशी ओळखायची? आतमधला पूर्ण पॅसेज, सीटवरती धूळ उडते की नाही, डोअरवरती ज्या पायऱ्या आहेत त्या नीट अँड क्लीन, आणि वरचा डॅशबोर्ड एकदम स्वच्छ पुसून ठेवलेला. पनवेलमधून बस निघत मेगा हायवेद्वारे नॉन स्टॉप पुण्यासाठी प्रवास करते. राष्ट्रीय महामार्ग 48 द्वारे फक्त पुणे, मग हडपसर नंतर राष्ट्रीय महामार्ग 65ला सुरुवात होईल. थंडगार वातावरण. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कधी लागलो आणि कधी घाटाचा प्रवास सुरू झाला काही कळालेच नाही. रात्री 10:19 तळेगाव टोल पुढे फूड कार्निवलला जेवणासाठी आपली बस थांबली. ज्यांना जेवायचे असेल त्या लोकांसाठी मिनी थाळी 150 रुपये, तर स्पेशल शाकाहारी थाळी 200 रुपयात पोटभर जेवू शकता. 10:20 आपली बस थांबली आहे जेवणासाठी. जेवण तर मी काय करणार नाही हॉटेलमध्ये, कारण घडून डबा आणला आहे. घरचे जेवण मस्तपैकी नाचणीची भाकरी सोबत बटाट्याची भाजी, त्यासोबत चिवडा, बिस्किट, इव्हन वेफर्स आहेत. आणि आपले नाडकर्णी साहेब आले ते भेटायला बदलापूरला. त्यांनी येताना घरून चिवडा देखील आणलाय. आता कोणता आहे ते मला बघावं लागेल, कारण बॅग ठेवली वरती, बॅगेमध्ये आहे. उद्या अक्कलकोटला जाईन तर मस्तपैकी पोट भरून खाऊ. रात्रीच्या प्रवासामध्ये असं घरचे जेवण मिळालं तर भाई नादच कळा, कारण आपल्या चॅनलचं नाव देखील आहे घरचे जेवण भूषण द एक्सप्लोरर. पोटभर भाकरी आणि बटाट्याची भाजी, ते सुद्धा घरचे जेवण. मस्तपैकी जेवण झोप लागली. 11:10 वाकड येत 11:15 वाजता स्वारगेट गाठले. तब्बल 175 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. स्वारगेट पुणे या ठिकाणी येऊन ठीक रात्री 11:25 म्हणजे 11:15ला आपली बस लागली आहे फ्लॅट क्रमांक 24 नंबरला. ज्या बसेस पास होतात सोलापूर या दिशेने अक्कलकोट. पलीकडे देखील लागले सोलापूरच्या बऱ्याच गाड्या. आणि मंडळी विश्वास नाही ठेवणार, आतापर्यंत म्हणजे बदलापूरहून आपण बरोबर 5 वाजता प्रवासाला केली होती सुरुवात, आणि या दरम्यान मोजून फक्त 10 प्रवासी वर्गांनी प्रवास केला. अक्कलकोटसाठी अजून आपल्याला गाठायचे 295 किलोमीटरचा प्रवास. मार्गे लोणी, कारभोर, पुढे उरुळी, कांचन, भिगवण, इंदापूर, टेंभुर्णी असं करत थेट मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट. बदलापूर बस स्थानक ते अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर एकूण प्रवासी अंतर आहे 475 किलोमीटर. आणि त्यासाठी लागणारे तिकीट भाडे प्रति व्यक्ती 805 रुपये. आणि या तिकीट भाड्यामध्ये महिलांना 50% तिकीट भाडे किंवा इतर विशेष सर्व ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक सर्व सवलती लागू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवे राष्ट्रीय महामार्ग 48 प्रवास झाला आतापर्यंत. याच्या पुढे जाणार जो राष्ट्रीय महामार्ग लागणार आहे तो NH65 टिल सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणापर्यंत.
पलीकडे कडाला. थंडी 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 बरं बाबा कसली थंडी राव. आणि या कडकत्या थंडीमधून आपला प्रवास पार पडला थेट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील इंदापूर बस स्थानकामध्ये. मध्यरात्री 2:50 आपली बस पोहोचली पुणे जिल्ह्यातून जाणारा थेट शेवटचा तालुका सोलापूरसाठी. कोणता? ऑब्विसली आपलं इंदापूर. इंदापूर 2 ठिकाणी आहे, कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील माणगावच्या अलीकडे आणि दुसरं ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेवटचे टोक कुठे जाताना सोलापूरसाठी. आणि हा इंदापूर तालुका वसलेला आहे भीमा नदी शेजारी. बाकी प्रवासी वर्ग आज चढले पुण्यातून बऱ्यापैकी, इथून मात्र कोण दिसत नाही. आणि बघू शकता असं काही संपूर्ण हा इंदापूर बस स्थानकाचा परिसर. इंदापूर मधून बाहेर पडत क्रॉस करू भीमा नदी आणि मग खऱ्या अर्थाने सोलापूर हद्दीमध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार. आता यापुढे टेंभुर्णी, मोडणी, मोहोळ, सोलापूर आणि अक्कलकोट मंदिरापर्यंत पोहोचायला आपल्याला अजून 150 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे. सरडेवाडी टोल प्लाझा. इंदापूरला कशी गाडी लावली तशी लावायची. तुला शिवायचे आहे ते शिवायचं. चला सोलापूर चला. एंट्रीवाला पुढंच आहे तो.
परत आपलं खालून परत त्या साईडने तिकडे जायचं. काल सायंकाळी 4:50 केली होती प्रवासाला सुरुवात बदलापूरवरून, जी या ठिकाणी म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये पूर्ण झाला ठीक सकाळी 5:55. एकंदरीत 13 तासांमध्ये आपला प्रवास पार पडला बदलापूर ते अक्कलकोट. काय बोलता मंडळी, टायमिंग चांगला कव्हर केला की नाही? समजा आपली गाडी ऑन टाइम सुटली असती 3:30ला, तर या ठिकाणी 4-4:30ला पोहोचली असती. पण लवकर काहीच फायदा नाही, कारण या ठिकाणी पुढे जायला काही ऑप्शन नाही. पण आपली बस मात्र जाणार मंदिरापर्यंत, आणि ज्यांना उतरायचं आहे मंदिरापर्यंत त्यांना देखील बस तिकडे सोडेल. अक्कलकोट बस स्टँड पासून श्री स्वामी समर्थ समाधी मठ अगदी हाकेच्या अंतरावर आहे, आणि तिकडून पुढे गेलं की गुरु मंदिर, आणि मग डायरेक्ट वटवृक्ष मंदिर. परंतु या मार्गे आपली बस न जाता बाहेरून फिरून जाईल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ठीक सकाळी 6:10 आपली बस पोचली अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी. 475 किलोमीटरचा प्रवास पार पडतो 13 तासांमध्ये. कुठून? बदलापूर, पुढे मग पनवेल, पुणे स्वारगेट, इंदापूर, टेंभुर्णी, असं करत येत मऊ सोलापूर, अक्कलकोट. तर ज्यांना या बसने प्रवास करायचा आहे, स्पेशली राहणारे आहेत उल्हासनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी, कल्याण या भागातून, तर आरामात तुम्ही या बसने प्रवास करू शकता. आणि तुम्ही पाहिलं आपली बस उशिरा सुटून सुद्धा सकाळी 6 वाजता पोहोचली अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरापाशी. आता मी आलोय यात्री भवन, यात्री निवास या ठिकाणी. मस्तपैकी फ्रेश होतो, अंघोळ करतो, मग आपण जाऊ स्वामी समर्थांच्या दर्शनी. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सकाळी आलो, मस्तपैकी आंघोळ केली, फ्रेश झालो, आराम केला यात्री निवासमध्ये. बाजूला यात्री भवन भक्त निवास आहे, पण त्या ठिकाणी एकाला रूम दिली जात नाही. पण यात्री निवासमध्ये स्वतंत्र हॉल आहे. 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये भरून तुम्ही आरामात या ठिकाणी थांबू शकता. फेब्रुवारी 2025 साली कुटुंबासहित आलो होतो स्वामी समर्थांच्या दर्शनी बाय रेल्वेने, आणि त्यावेळेस मी अक्कलकोट दर्शन एक संपूर्ण माहितीचा प्रवास व्हिडिओ बनवला होता की तुम्ही अक्कलकोटला येऊन कुठे थांबू शकता कमी बजेटमध्ये, सोबत कुठे कुठे फिरू शकता, कोणकोणत्या देवस्थानी दर्शन घेऊ शकता. अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, आणि त्या व्हिडिओचा जो काही फायदा झाला आपल्या सर्व स्वामी भक्तांना, ती फक्त स्वामींची इच्छा, स्वामींची कृपा. तर जे कुणी पहिल्यांदाच अक्कलकोटला येत आहे स्वामी समर्थांच्या दर्शनी, कुठे राहायचं, कुठे फिरायचं कमी बजेटमध्ये, त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितली आहे. आवर्जून पहा, लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. आता दुपारी 12 वाजता सुरू होतो महाप्रसाद, त्या ठिकाणी रांग लावली जाते, महाप्रसाद घेणार आणि मग माझा प्रवास होणार थेट संध्याकाळी 4च्या बसने. कोणती? कुडाळ आगारची, अक्कलकोट, पणजी, कणकवलीपर्यंत.
हो मंडळी, काल बदलापूर अक्कलकोट एस टीने आलो प्रवास करत. आता जाणार गावी. देवदिवाळी असा आमच्या गावात देवदिवाळी असतली, कार्यक्रम असतले, दैकालो देव जातले, गाव भेटी लगातार 8 दिवसांचे पूर्ण कार्यक्रम आहेत. आणि त्यासाठी मी गावी जाणार आहे आमच्या मजदे, मालवण मजदे गावात. सकाळ सकाळी घाई गोंधळ होता, त्यामुळे भेट करता आली नाही. पण ज्या बसने मी प्रवास केला त्या बसची बस चालक, बस वाहक सिंगल क्रू आहेत, दोन्ही पण डिकमसी. नमस्कार माऊली. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काल यांनी पूर्ण म्हणजे नाही म्हटलं तरी 5 वाजल्यापासून गाडी चालवली कंटिन्यू 13 तास. मानलं पाहिजे सर. मराठी साहेब ना तुम्ही, धन्यवाद. मग आता रिटर्न तुम्हीच गाडी घेऊन जाणार पूर्ण बदलापूर. अरे वा, नंतर मग दुसरी ड्युटी तुमची. बदलापूर ते अक्कलकोट संपूर्ण 470 किलोमीटरचा प्रवास, ते सुद्धा विठ्ठलवाडी आगाराच्या लालपरीचा. सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आवर्जून शेअर करा. फ्रीमध्ये आहे शेअर करायचं, बिंदास शेअर करा आणि या बसचा प्रवास करायला पटकन लागा. आता चाललोय थेट माझ्या 3:30च्या बसने अक्कलकोट पणजी थेट कणकवलीपर्यंत. आणि त्यानंतर मग आपले पुढचे प्रवास येतील. पण त्याआधी तुम्हाला काय करायचंय, आजच्या व्हिडिओला लाईक करा, सर्वांना शेअर करा. ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. आणि हो, कोण व्हिडिओ बघतायत अक्कलकोटमधून कमेंट करा ना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा. माझं नाव समर्थ भैया मराठे. सर्वांनी बदलापूर अक्कलकोट बसनी प्रवास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.